तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकत असतो. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी. कारण आपले इथं सर्व व्हिडिओ नाही का पूर्ण डिटेलमध्ये असतात. त्यामुळे कोणी पासवर्डसाठी नाही का मला मेसेज वगैरे करू नका. आपण शिकण्याच्या उद्दिष्टाने आपण लॉंग व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि हा पण व्हिडिओ होईल तेवढा मोठा होऊ दे. तर क्लासमध्ये तुम्ही 1-1 तास थांबता. मग इथं बी तुम्ही थांबले पाहिजे कारण इथं पण आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे. तर मी जास्त वेळ वाया नाही घालवते. डायरेक्ट सुरुवात करतो. तर आता आपण फोटोशॉपमध्ये हे सर्व मटेरियल आहे इथं बघू शकता तुम्ही. मी कृष्णाचा फोटो घेतलेला आहे. वरती साऊंड आहे. जी काय आपण डिझाईन टाकलेली आहे. तुम्ही ती डिझाईन पाहिली असेल. इन्स्टाला आपण ती डिझाईन टाकलेली आहे. तीच डिझाईन आपण क्रिएट करतोय. जशी होईल तशी तुमच्या समोर लाईव्ह क्रिएट करून दाखवणार आहे. आणि सर्व मटेरियल आपण त्यामध्ये यूज केलेले आहे. आता बघू शकता एवढं मटेरियल टाकून आपण डिझाईन बनवलेली आहे ती. आणि ती डिझाईन आपण अशी डायरेक्ट बनवलेली आहे आणि ती अशी सर्वांना आवडलेली सुद्धा आहे. क्लायंटला पण आवडलेली आहे. कारण मार्केटमध्ये जास्त तशा डिझाईन चालतात. तर आज आपण डिझाईन बनवूया. कशी काय होती काय माहिती नाही मला. तर चला मग. आता आपण सर्वात पहिले साईज घेतो. आता इथे मी साईज आधीच घेतलेली आहे. आता साईज पण आपण चेंज केलेली आहे. इमेजमध्ये आपण साईज काय घेतो इंचेसमध्ये. हाईट आपण 13 घेतलेली आहे आणि विड्थ त्याची जी रुंदी आहे रुंदी म्हणजे उंची 13 रुंदी 10 आहे. रिझोल्यूशन 300 ठेवलेले आहे. आणि साईज मी इथं क्रिएट करतोय अशी. आता ही साईज क्रिएट झालेली आहे. आता सर्वात पहिले तर आपलं बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड कसं घ्यायचं? तर मी तुम्हाला बोललो होतो आधी पण तुम्ही सॉलिड कलर घेऊन करू शकता. तसं पण करू शकता तुम्ही. आता समजा मी एक बॅकग्राऊंड घेतो याच्यामधलं. तुम्हाला मी दाखवतो. हे वालं बॅकग्राऊंड आहे समजा. ह्याला मी सर्वात पहिले ना कसं कॉपी करतो आणि इकडून टाकतो असं पेस्ट करतोय. आता इथं कलर डॉज आहे. आता आपल्याला ते कलर घ्यायला लागेल. आता असा कलर घेतो मी थोडा डार्क आणि ह्याला ना मास्क करूया आणि वरून वरून इरेज करून टाकू आपण असं. थोडं ऑपेसिटी कमी करूया किंवा तुम्ही ह्याला नाही का मोशन ब्लर करू शकता असं. तर तुम्हाला इथं थोडं अशा टाईपमध्ये करावं लागेल. ब्लॅक दिसत असेल तुम्हाला इथं. डुप्लिकेट केलं अजून डार्क होईल ते अशा पद्धतीने. तर सर्वात पहिले आपण सर्व फोटो वगैरे लावून घ्यायचे. आता समजा हा एक फोटो आहे. ह्याला मी कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करणार आहे. फोटोला कधी पण नाही का कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं. कारण आपण सारखं साईज कमी जास्त करत असतो. आपली क्वालिटी नाही जायला पाहिजे त्यासाठी. आता फोटो सेट करून घ्यायचा इथं. तर जे जे मी ऍड करणार आहे तिथून डिलीट करतो. आता हे ऍड करून झाले डिलीट करतो. आता हा एक फोटो आहे. ह्याला पण मी कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. कॉपी करतो आणि इथून डिलीट करून टाकतोय. आणि इकडे येऊन पेस्ट करूया असा. आणि ह्याला सेट करून घ्यायचं इथं असं. सेट केला अशा पद्धतीने. आणि आपल्याकडे एक गोल्डन कलरचं हे आपण चॅट जीपीटी कडनं क्रिएट करून घेतलं होतं. जे आपण ह्याच्या हातामध्ये दिसते का तुम्हाला हे त्याच पद्धतीने आपण क्रिएट करून घेतली चॅट जीपीटी कडून. तर आता आपण ते टाकणार आहे. ह्याला पण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय कॉपी करतोय. ह्याला हा जो फोटो बॅगचा त्याच्यावर टाकायचंय. त्याला असं थोडं रोटेट करून ना असं ते लावून घ्यायचंय किंवा त्याला खालच्या बाजूला बी तुम्ही करू शकता असं अशा पद्धतीने. फोटो थोडा ऍडजस्ट करायचा साईज वगैरे. डिझाईन थोडी वेगळी होऊ शकते कारण मी डायरेक्ट बनवतोय. आता हा जो फोटो आहे ना त्या फोटोला आपल्याला काय करायचंय मास्क करायचंय आणि जेवढं खालचा एरिया आहे ना तो इरेज करून टाकायचा आहे. तुम्हाला माहिती इरेज कसं होते ब्लॅक आणि व्हाईट कलर पाहिजे नाही तर त्याला मास्किंग म्हणतात. तुम्ही मास्क करू शकता आणि इरेज करू शकता. समजा आता मी इथून मास्क केलं तिथं व्हाईट कलर आहे ना तिथं ब्लॅक कलर घ्यायचा आणि इरेज करायचा असं. असं इरेज करतोय आपण. तर इकडचं आपल्याला ना हार्ड इरेज करायचंय म्हणजे पूर्ण हार्डनेस वाढवायची. असं इरेज करायचं इकडं नाही यायचं असं फक्त एवढं. हे बासुरीच्या साईडचं इरेज करायचं तुम्हाला असं. अशा पद्धतीने आपण इरेज केलं. फोटो इथे सेट केलाय. हा फोटो पण इरेज करायचा आहे पण याचं हार्डनेस 0 करायची.
मग असं इरेज करायचे. थोडा फोटो वर घेऊन जातो मी असं, अशा पद्धती. तुम्हाला जर वाटलं ना इरेज झालं इथं, तर तुम्ही परत व्हाईट कलर आणू शकता. आता आपण एवढं लावू, नंतर पुढचं पुढं बघूया. आता आपल्याकडनं अजून एक बॅकग्राऊंड होतं थोडं हे वालं, त्याला पण मी कॉपी करते, इकडे टाकते असं. ह्याला पण इरेज करायचं आपल्याला. अशा पद्धतीने बघा आपल्या डिझाईन मध्ये कसं भारी वाटतं. अजून आपल्याला अजून लय करायचं काय काय. आता आपण सर्व टाईप वगैरे करून घेऊ. आता बघा इथे मेन विषय. सर्वात पहिलं मी तुम्हाला खूप वेळा सांगितले, काही जण अर्धवट व्हिडिओ बघतात. तुम्ही ना सर्व टाईप करत चला, म्हणजे तुम्हाला जे डिटेल दिले ते टाईप करायचे. आता समजा स्लोगन असन, हे भव्य दहीहंडी उत्सव असन, हे डेट असन, ऍड्रेस, परत त्यांचं आयोजकचं नाव. आता सर्वात पहिलं आपल्याला काय करायचंय, समजा हे स्लोगन आहे, कॉपी करू आपण आणि ते इथं असं टाकूया. साईज कमी करतोय मी. तुम्हाला जर सॉफ्टवेअर येत नसेल ना, तर सॉफ्टवेअर मी शिकवलंय पूर्ण बेसिक टाडून, ते पण तुम्ही बघू शकता. त्याच्यात सर्वात पहिल्याचा कलर मी व्हाईट करून घेतोय. आणि आता बघा इथं किती डिस्टन्स वगैरे आहे याच्या मध्ये मध्ये. तुम्ही इथं कॅरेक्टर मध्ये जाऊ शकता. इथं बघा किती कॅरेक्टर मध्ये. हे ना तुमचं 0 असतं, म्हणजे तुमचा फॉन्ट ना तुम्हाला जर त्याचं अंतर कमी करायचं असेल ना, तर इथून आपण कमी करतो असं. तर पॉलिटिकलच्या डिझाईन मध्ये करावंच लागतं असं, म्हणजे करतात खूप जण, मी पण करतो. तर हे कमी करतोय, जास्त आपल्याला असं हे नकोय, म्हणजे हे जर 0 ठेवलं तुम्ही बघा किती होते. तर मी जसं कमी करेन ना, बघायला बी भारी वाटतं. आता फॉन्ट तुम्हाला पॉपिन्सच घ्यायचं आहे, पण ह्याच्यामध्ये फॅमिली आहे. तुम्हाला किती हे पाहिजे तसं आहे. आता समजा इथं मी पॉपिनचा ना थोडासा झुकलेला फॉन्ट आहे वाकडा, तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये डिस्टन्स बघा किती ठेवतोय मी. तुम्ही ऑल सिलेक्ट करून बघा, डिस्टन्स कमी जास्त करू शकता. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामधलं जे खालचं आहे ना, गवळ्याच्या पोरींना जरा मटकी सांभाळा, ह्याला ना थोडंसं बोल्ड करणार आहे, मीडियम. त्याला येलो कलर देणार आहे असा. वरच्याला मी व्हाईटच ठेवतोय अशा पद्धतीने. ह्याला पण आपण इथून शॅडो देऊ शकतो. नॉर्मल शॅडो दिली तर बघा सेटिंग किती, ऑपेसिटी 26 आहे. तुम्ही याला डार्क केलं पण चांगलं दिसेल, किंवा ह्याचा कलर बी चेंज करू शकता तुम्ही. बघा हे पण चांगलं वाटते, बघू शकता, भारी वाटते बघायला पण अशा पद्धतीने. आता आपण भव्य दहीहंडी उत्सव आहे ना, हे कॉपी करू आणि ह्याला ना राज फॉन्ट यूज करणार आहे. त्यासाठी मला ना कन्वर्ट करावं लागेल. राज फॉन्ट कन्वर्टर चा आपल्याला युनिकोड करावा लागेल. ह्या पद्धतीने हे कॉपी करायचं. आता इथं पेस्ट करतोय मी असं. आता ह्याला राज फॉन्ट घ्यायचं आपल्याला. आता बघा इथं याचं मी 0 करतोय परत, आणि याचं अंतर पण वाढवून घेते असं. सध्या पुरतं याला व्हाईट कलर घेऊ. साईज वाढवूया. तर हे भव्य लिहिलंय ना, तर याला मी वेगळं करणार आहे, कॉपी करतो आणि ह्याचा वेगळा फॉन्ट घेऊया. राजचाच घेऊया, पण जरा लाईट घेऊया, किंवा हा पण तुम्ही टाकू शकता साईज कमी करून असा. असा पण भारी वाटेल, पण मी जरा वेगळा घेतोय. हा पण चांगला वाटतंय. हा पण चांगला, ह्याचा पण चेंज करू आपण. तर वरचा जो घेतलाय ना, तोच खालचा घेतलाय, फक्त त्याला तुम्हाला ना थोडं सेट करावं लागेल असं. ह्याला जो टेम्प आहे ना वरती, तो मी काढून ना दुसरा टाकतो, जे आपल्याला थोडं ऍडजस्ट करता येईल. कधी कधी करावं लागतं अशा गोष्टी. आपण बघूया अजून कोणतं चांगलं वाटते का फोन. हा वाला पण भारी वाटते. हा ठीक आहे, हा वाला.
तर हा वाला ठीक आहे, मी हाच घेतलेला आहे. राज 03 नंबरचा फॉन्ट आहे, दोघांना तोच वापरला, जास्त बी फॉन्ट नको. हा मला चांगला वाटतोय. आता ह्या तिघांना ना मी कन्व्हर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करते आणि ह्याला इथं लावून घेणार आहे मी असं. आता हे झालं. आता ह्याला काय करूया आपण, शॅडो देऊया, लॉंग शॅडो. हे लॉंग शॅडोची ऍक्शन ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. परत पीएचडी फाईल पण देऊन टाकणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये. शॅडो टाकलेला आहे, शॅडोला थोडं डार्क करू शकतो आपण अजून. आता मेन विषय इथे आहे. ह्याला आपल्याला ना, ह्याला तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडं आय कॅन्डीचं सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे मी त्याला तो इफेक्ट मारतोय. तुम्हाला जर नसेल ना, तर तुम्हाला एक मॉकअप देतो, तो मॉकअप पण तुम्हाला मी लावून दाखवतो. हा जो टेक्स्ट इफेक्ट आहे ना, हे मॉकअप टाईप नाही, म्हणजे ह्याला फक्त तुम्हाला हे कॉपी करायचंय आणि इकडे तुमच्या ह्याला येऊन ना पेस्ट करायचंय. हे बघा अशा टाईप मध्ये असं करू शकता. तर तुम्हाला हे ना मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे. आता हे मी क्लिअर करतोय आणि मी आय कॅन्डीवाला इफेक्ट लावतोय. याचा ब्राईटनेस थोडा वाढवतोय अशा पद्धतीने. तर हे पण चांगलं वाटतंय. किंवा आपण मागाशी जो इफेक्ट दिला होता ना, तो पण मला बेस्ट वाटत होता. तर आपण काय करूया, आपण जो दिला होता ना तोच घेऊ, क्लिअर करून टाकू आपण. घावाला चांगलं वाटतं आपल्याला, तोच देऊ. आणि ह्याच्या खाली आता आपण नाही का सर्व टाकणार आहे, त्याच्या खाली सर्व टाकूया आपण. आपल्याला आता इथं जायचंय आणि इथून आपल्याला डेट घ्यायची सर्वात पहिली. आता हिला मी पॉपिन्सच फॉन्ट यूज करणार आहे. साईज कमी करतो. थोडा फॉन्ट इकडे घेऊया, हा असा. हे बोल्ड आहे ना, त्याला थोडं सेमी बोल्ड करूया असं. ह्याच्या खाली ना आपण टिपके टिपके देतो, म्हणजे डॉट डॉट देतोय. आणि ह्याला श्रीदेवचा कोणता तरी फॉन्ट घ्या, अशा टाईपने क्रिएट होईल तुमचं. त्याच्या खाली आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. त्या ऍड्रेसला ना आपल्याला लोकेशनचा सिम्बॉल बी टाकायला लागेल, आयकॉन. आता ह्याला मी बोल्ड करतो. थोडं वर ऍडजस्ट करून घेऊ सर्व गोष्टी. तिघांना पकडून ना मिडल अलाइनमेंट, म्हणजे बरोबर मध्ये. आता इथं सिम्बॉल टाकतोय, माझ्याकडे आहे तो घेतोय मी इकडं. हे लावून टाकायचं इथं असं. ह्याला कलर पण ना मी तोच देतोय. ड्रॉप शॅडो पण देऊया ह्याला आपण ब्लॅक कलरचं थोडस. साईज वाढून थोडस, फक्त नॉर्मल. हाच इफेक्ट कॉपी करू आणि इकडे पेस्ट करू. या दोघांना पिन मारून घ्यायचं. थोडस इकडे हे करायचं असं ऍडजस्ट. थोडं मोठं बी करू शकता अल्ट दाबून, म्हणजे सोबत इक्वल साईज मध्ये मोठं होईल ते. आता तिथं साऊंड होता आपला, तुम्ही डिझाईन बघितली असेल. आता ह्याच्यामध्ये बघा, मी इथं ना नाव वगैरे होते जेबेल वगैरे, तिथं बॉक्स बॉक्स टाकलेत बघा, इथं 2 बॉक्स आहेत. त्या सर्वांना मी सिलेक्ट करतो, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कॉपी करतो. ह्याला पण डिलीट करून टाकू आपण. आता हे बॅकग्राऊंड पण झालेला पण डिलीट करू, हे पण झालेला पण डिलीट करू. तो साऊंड ना आपल्याला
सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे आणि इथं लावायचं असं. तर मी पीएचडी फाईल नका सेव्ह करून घेतो. ही आपली एवढी डिझाईन झालेली आहे. फोटोला आपण थोडा अजून इरेज करू शकतो खालून. अशा पद्धतीने सेट केलेलं आहे. आता आपल्याला ना खाली जे काही प्रमुख आकर्षण असतं ना ते टाकायचे सर्व गोष्टी. सर्वात पहिलं काय करू आपण, हे त्रिमूर्ती प्रतिष्ठान वगैरे आहे ना, हे सर्व आपण इथं खाली लावून घेऊ आधी. एक्स्ट्रा बोर्डचा फॉन्ट यूज करू आपण इकडं. आयोजकला पण आपण ना कॉपी करू, पेस्ट करूया. याला थोडं लाईट वाला फॉन्ट यूज करू. असं ते दोघांना पिन मारून घेऊ आणि इथं सेट करू खाली. एक रेक्टँगल टूलनी शेप क्रिएट करायचा, त्याला खाली घेऊन जायचं आणि दोन प्रॉपर्टीज मधून ना त्याचं थोडं हे पिन आहे ना, पिन केलं लिंक केलेलं असते ते अनटिक करायचं आणि खालनं फक्त राऊंड करायचं. इकडून 122 आणि इकडून 122 अशा पद्धतीने. ह्याला बॅकग्राऊंड मध्ये जो कलर आहे ना तोच घ्यायचा आणि थोडा ओव्हरले द्यायचा, ऑपेसिटी कमी करायचं, थोडासा ऍडजस्ट करायचा. हे बघा असं. याला तुम्ही ग्रेडियंट पण देऊ शकता. त्रिमूर्ती प्रतिष्ठान आहे ना त्या अशा टाइप मध्ये. जो डिझाईन मध्ये कलर यूज केलाय ना तोच बघा. ड्रॉप शॅडो द्यायचा असं, ऑपेसिटी कमी. याला पण ड्रॉप शॅडो देऊ आपण आयोजकला. आता आपण सर्व बॉक्स लावू. आता हे वेक्टर आहे, वेक्टर सॉफ्टवेअर ओपन केलं अडोबी इलस्ट्रेटरचं. त्याच्यामधला मला जो शेप पाहिजे ना तो मी घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये बघा आपण हा वाला यूज केलेला आहे, तर ह्याच्यामध्ये पण बघायचा तो वाला कुठे, तर हा वाला येतो. त्याला कॉपी केलं आणि इकडून पेस्ट केलं. आता इथं ना तुम्हाला पेस्टचा ऑप्शन येतं. तुम्हाला स्मार्ट ऑब्जेक्ट पाहिजे, पिक्सल पाहिजे, पाथ पाहिजे, शेप लेअर. मी शेप लेअर करतोय का, कारण ह्याचा कलर मी इथून चेंज करू शकतो. मग हे बघा असं, त्याला रोटेट करायचं असं आणि इथं लावून घ्यायचं. आता किती बॉक्स आहे आपले, ते सर्व 4 आहेत. तर बरोबर असं 4 वेळा मी हे करतो. जे काही प्रमुख आकर्षण होतं ना आपण टाईप केलं होतं इथं, ते आपल्याला टाईप करावं लागेल अशा पद्धतीने. प्रमुख आकर्षण त्याला पण मी लाईट फॉन्ट घेतोय मीडियम. असं पण चांगलं वाटतंय. सरळ टाकलंय त्याच्यात पण असं चांगलं वाटन. थोडं बोल्ड करू याला आपण. प्रमुख आकर्षण टाकलंय, याला थोडं ना इकडे घेऊन जाऊ असं. आता ह्याला पण आपल्याला ना ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊन स्ट्रोक द्यायचा. स्ट्रोक बाहेरून नाही द्यायचा तुम्हाला, आतून द्यायचं इनसाइड. आणि कलर नाही द्यायचा तुम्हाला, ग्रेडियंट द्यायचा आहे. तर ग्रेडियंट मध्ये स्केल वाढवायचं. जर तुम्हाला चांगलं वाटतं ना, हा चांगला वाटतंय समजा, किंवा हवाला चांगलं आहे समजा, ह्याला तुम्ही ना ड्रॉप शॅडो बी देऊ शकता नॉर्मल. तुमची डिझाईन ना जरा नेक्स्ट लेवलची होऊन जाईल. कॉपी केलं. आता हेच सगळ्यांना तुम्हाला पेस्ट करायचं. असं अल्ट दाबून तुम्ही पेस्ट करू शकता. असं किंवा कॉपी करा आणि असं कॉपी करा आणि इकडे येऊन पेस्ट करायचं असं. आता सर्व साऊंड टाकायचे आहेत आपल्याला. त्याच्या पहिलं तुम्हाला मी सांगतो, आता हे राहिले आपलं
याला पण मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कॉपी करतो आणि आपले जे फोटो आहे ना आपला बॅक साईडचा, त्याच्यावर येऊन मी पेस्ट करतो. याचा ब्लेंड चेंज करायचा आता आपल्याला. इथं जो चांगला वाटेल ना आपल्याला तो ठेवायचा. बघा हा डेव्हिड म्हणून आहे तो ठेवलाय. आता ह्याला मी अल्ट दाबून मास्क करतो. जेवढं लागेल ना आपल्याला तेवढं इथं व्हाईट ब्रश घेऊन आणायचं असं. शॅडोच्या वर घेऊन येतो असं. तर इकडून आले थोडं ऑपोसिटी कमी करू. आता ह्याला डुप्लिकेट करू कंट्रोल जे ने आणि इकडे येऊन फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं म्हणजे या साईडला होईल आणि इकडे ठेवायचं असं अशा पद्धतीने. हा जो फोटो आहे ना आपला फोटो, ह्याला ना आपल्याला कंट्रोल जे करायचं डुप्लिकेट. खालचा जो फोटो आहे, आता हा वरचा फोटो आहे म्हणजे दोन्ही फोटोचे आपले डुप्लिकेट केलेले. हा खालचा आहे, हा वरचा आहे. खालचा जो फोटो आहे ना त्याला कंट्रोल एल करायचं. आता एल केला काय होतं ते सांगतो. वरचा हाईड करतो फोटो, कंट्रोल एल करायचं आणि ह्याला ना आउटपुट लेवल आहे ना ही व्हाईट कडून ना ब्लॅक कडे घेऊन जायचं म्हणजे ब्लॅक होतो. तुम्हाला जर व्हाईट करायचं असेल ना तुम्हाला इकडून इकडे घेऊन जावं लागेल. सगळं इथून इकडे गेलं की व्हाईट होतं, इकडे व्हाईटचा इकडे घेऊन गेलं की ब्लॅक होतो. असा ब्लॅक केलेलं आहे. ह्याला शॅडो म्हणून आपल्याला वापरायचं. ह्याला ब्लॅक केलं. आता वरचा फोटो मी आणला. आता खालचा फोटो काय करायचा, एरो की असते ना तुमची वर खाली इकडं तिकडं, तर मी लेफ्ट साईडला घेऊन जाणार. बघा इथं शॅडो आला याचा. आता हा शॅडो कसा देणार मी, तुम्ही गॉशन ब्लर करा किंवा मग माझ्यासारखं मोशन ब्लर करा. आता मोशन ब्लर का केलं, मला थोडा ना शॅडो असा हे पाहिजे पुसट पुसट बघा असा. आणि मग मी ऑपोसिटी कमी करणार याची. मला जेवढं लागेल ना तेवढं मी घेऊ शकतो. समजा अल्ट दाबून मास्क केलं किंवा मास्क करून कंट्रोल आय केलं, कसं पण करा. अल्ट दाबून मास्क करा नंतर कंट्रोल आय करा तरी चालतं. अशाने काय होतं, तुम्ही जर अल्ट दाबून मास्क केलं ना तुमचा शॅडो दिलाय ना तुम्ही तो सर्व जातो. मग तुम्हाला जिथं जिथं लागेल ना तिथं तिथं तुम्ही व्हाईट ब्रश घेऊन आणू शकता असं माझ्यासारखं. अशा पद्धतीने आणला. आता हे शॅडो ना आपल्या इकडे तिकडे होऊ शकतो. त्यासाठी फोटोला शॅडोला कंट्रोल दाबून दोन्ही सिलेक्ट करून पिन करा म्हणजे लिंक करून टाका. आता आपला हा फोटो आहे ना याचं पण थोडे ब्राईटनेस वाढवू आपण. हायलाइट करू त्याला थोडं असं, लय नाही थोडं. आधीच आहे तो थोडा वाढू 9 त्याला पण तसंच करूया. ओके. आता इकडून एक लाईट आणू आपण. एक न्यू लेअर घेतली इथून, इथलीच लाईट घेतली याच्यामधली, स्क्रीन केलं इकडून एक लाईट आणली अशी. ही लाईट कशी आली बघा, ब्लू पाहिजे ना आपल्याला, आली ब्लू लाईट इकडून. आता इकडून आपल्याला पाहिजे ऑरेंज कलरची, तर आपण ऑरेंज कलरची घेऊन येऊ शकतो. पण आता ही ना आपल्याला वरून पाहिजे, सर्वात वरून. त्यामुळे मी सगळ्यात वर जातोय, परत न्यू लेअर क्रिएट केली, स्क्रीन केलं आणि इथून ती लाईट अशी आणली वरतून अशी. आता आपल्याला आपली डिझाईन बघू इंस्टाच्या ह्याच्यामधला काय राहिले का, तर बघू शकते एक स्टार इफेक्ट राहिलेला आहे. तर कोणता इफेक्ट येतो, साखळीचं काम झालं, डिलीट करू. हे पण राहिलं आपलं, हे पण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू, कॉपी करूया आणि आपल्याला इथं टाकायचं इथे. त्यासाठी खाली जाऊ आपण, पेस्ट. अगं इथं टाकायचं आपल्याला असं. ह्याला पण अल्ट दाबून मास्क, जेवढं जेवढं लागेल ना तेवढं थोडं आणायचं, ऑपोसिटी कमी. असं ह्याच्यामध्ये काय विषय नाही, झाले सर्व गोष्टी. आपल्याला फक्त ना इथे एक लाईट ऍड करायची. डिलीट करतोय, देऊन टाकन मी तुम्हाला. अगं ही लाईट येते, हिला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, कॉपी, सगळ्यात वरती येऊन पेस्ट इथं लावायची ती आपल्याला अशी. किंवा ह्या लाईटला ना आपण खाली घेऊन जाऊया, आपलं जे रेड कलरचा बॅकग्राऊंड आहे ना बरोबर त्याच्यावर टाकू इथं असं. त्याचं ब्लेंड चेंज करूया, ओव्हरले करून बघू. ओव्हरले ओके दिसतंय. जो तुम्हाला योग्य वाटन म्हणजे चांगलं वाटन ना तो ठेवायचा तुम्हाला. ओव्हरले चांगलं वाटतं, डुप्लिकेट केला अजून तो डार्क दिसना का असं. ह्या दोघांना पिन मारून ठेवा. त्याची ऑपोसिटी कमी करू शकता तुम्ही अशी.
आणि इथे एक लाईट ऍड करायची आपल्याला. आता हे डिलीट करतो. याचं काम झालंय. आता हे पण लागणार आहे आपल्याला बी. तुम्ही डायरेक्ट घ्या, काही गरज नाही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायची, कारण आपण डायरेक्ट लावणार आहे त्याला. ह्याला बी खाली घेऊन जाते, किंवा ह्याला आपण सगळ्यात वरतीच देऊया असं. ह्याला बी स्क्रीन करूया. ठीक आहे. असं त्याला अल्ट दाबून मास्क करू. मी अल्ट दाबून मास्क का केलं, कधी कधी ना जर इफेक्ट जर संपला असं नाही तर कुठं त्याच्या रेषा रेषा दिसतात तुम्हाला, त्यामुळे मी त्याला अल्ट दाबून मास्क करत असतो. मग जिथं लागन तेवढं तिथं तिथं असं मारायचं. व्हाईट कलर घेतो, इथं ब्लॅक आहे ना त्यामुळं. हे बघा असं. आता ह्याला तुम्ही कंट्रोल जे केलं ना कॉपी, ह्याला तिकडं फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आणि इकडं मारून टाकायचं असं या ठिकाणी असं. तर इकडे एक लाईट राहिलं, ते पण झाल्याचं काम. डिलीट करू. आता लेन्स लाईट आहे ना ही वाली, ती लागणार आहे आपल्याला. ह्याला बी कॉपी करू, इथं मारायची आपल्याला ती. सगळ्यात वर आलो, ह्याला पण स्क्रीन केलं, असं फिरवलं आणि तशी मारली. याला शिफ्ट दाबून आम्ही असं वाढणार आहे, कारण थोडं ना इकडं ह्या फोटोच्या वर पण आली पाहिजे अशी. हे पण झालं आपलं. सर्व इकडे घेऊ थोडं. ओके. हा फोटो आहे ना थोडा हे करू. ह्याला पण सिल्वर लाईट मारू शकतो. मी ना लावते मध्ये सिल्वर सिल्वर झाले, त्यामुळे फक्त ह्याला एक शॅडो इफेक्ट मारतो डेटला आपल्या. आपण इकडे बी नाही लावले का ह्या लाईटला. आपल्याला आता फोटो टाकायचे फक्त. फोटो साठी ना मला हे करावं लागेल. आता अजून आपल्याला पिंटरेस्टला समजा काय भेटते का बघूया. हवाला इफेक्ट हा कॉपी करूया, किंवा अजून दुसरा आहे का. मग हवाला पण आहे, हवाला घेऊ समजा, कॉपी करू आणि आपलं जे रेड बॅकग्राऊंड आहे ना त्याच्यावर टाकायचं. थोडं प्लेन चेंज करायचं. कलर डॉज अल्ट दाबून मास्क, तेवढं लागेल तेवढं मारायचं. आता कसं टेक्स्चर आलंय आपल्या ह्याच्याला. फोटो पण बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचा आपल्याला. तर फोटो आपला कुठे येतो, हा फोटो आहे आपला, ह्याला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचे. कंट्रोल बी करू, कलर बॅलन्स थोडं मॅच करू फक्त नॉर्मल. हा फोटो इकडचा ब्ल्यू ना, त्याचं पण थोडस कलर बॅलन्स मध्ये जाऊन असं. त्याला पण कंट्रोल एल करू शकतो आपण. मगाशी केलं होतं वाटतं, नाही केलं. आता फोटो टाकायचे आपल्याला. इकडे ह्याला मी सिल्वर कलर दिला होता ग्रेडियंटला, ह्याला पण देऊन टाकू सिल्वरच. जे आपले कलर ग्रेड आहेत ना, ग्रेडियंट कलर ग्रेडियंट आहेत ना आपले, तर ते मी तुम्हाला देऊन टाकतो खाली. घावाला दिला, ह्याला असं. किंवा डिझाईन मध्ये जे कलर यूज केलेत ना आपण तेच देऊया. इकडे दिलेत ना ह्याला तेच कलर घेऊया आपण तिथं, म्हणजे कसे वेगळे नको कोणते घ्यायला बाहेरचे, नाही तर सगळे वेगवेगळे कलर होऊन जाईल. ह्याला पण तोच देऊया. तर आपले डिझाईन झाले. आपल्याला फोटो टाकायचे, त्याच्यामध्ये झालंय हे पण. आणि आपल्याला जे फोटो आहेत ना साऊंडचे वगैरे ते घ्यायचेत आपल्याला. आता मी ते ना तिकडून घेतोय, पीएचडी ओपन करू आपण ती, त्याच्यामधलेच घेऊया. मग तुम्हाला मी फायनली पुढे होता. हा पहिला फोटो घेतला, दिला टाकून.
याचा ब्लॅक कलर घेतो शेपचा. मी तुम्हाला मागाशी बोलले शेप घेतलेला आपण डायरेक्ट हा पण दिला ह्याच्यात टाकून. याचा कलर पण घेतो मी ब्लॅक. हा पण कॉपी करू याच्यात देऊ टाकून. चुकून आपण वेगळं कॉपी केलंय. कॉपी करू साऊंड लाईट आहे ती पण मास्क केली. याच्यात दिली टाकून. बॅकग्राऊंड घेतलं ब्लॅक. पूर्ण बसत नसेल ना तर करायचं थोडं ऍडजस्ट, काही विषय नाही. हे पण कॉपी केलं याच्यात दिलं टाकून. आता इकडं पूर्ण असं मोकळं मोकळं वाटत असेल ना तुम्हाला तर इकडं पण हे पण थोडं मी त्याला हे केलं होतं. तिथं पण आपण काहीतरी करूया. हे कॉपी करू जे भेटन ते उचलून देणार आहे टाकून. मी तुम्हाला बोलले मी ती डिझाईन जी केली ना ती डायरेक्ट केलेली असं मी काही ठरवून नव्हतं केलं. तेच कॉपी केले मागचं. ही मागची डिझाईन आहे आपली इकडे डिझाईन आहे याच्यावर. तर ते ब्लॅक आलंय सॉरी चुकून. परत कॉपी करूया आपण. हे कॉपी करू पेस्ट इकडून नाही इकडून फिल्टर द्यायचा मोशनवाला असा. आणि मेजर ऑपॅसिटी कमी करायची किंवा ऑल्ट दाबून मस्त करा. जेवढं लागते ना एवढं तिथं मारून टाका असं. मग ब्लेंड चेंज करायचा त्याचा. अगं हा बघ पण भारी वाटतंय असा. किंवा तुम्ही तिथं अजून टाकू शकता किंवा आपण इकडची लाईट तिकडे बी टाकू शकता तुम्ही ती. किंवा आपण हे जे टाकलं नाही चालेल ह्यालाच कंट्रोल जे करू आणि इकडून असं टाकू शकतो. ऑपॅसिटी कमी करू नॉर्मल फक्त थोडं दिसू द्या. साऊंडच्या खाली ना साऊंडच्या खाली शॅडो पाहिजे ना आपल्याला. तर न्यू लेअर घेऊ आधी या दोघांना पिन मारू शॅडो पण त्याच्यासोबत मूव होईन जिथं आपण हलवून तिथं. आणि शॅडो क्रिएट करूया ब्लॅक कलर घेऊन. शॅडो द्यायचे लय प्रकार आहे. मी डायरेक्ट जरी ड्रॉप शॅडो दिला असता ना तरी झालं असतं. दाखवतो तुम्हाला. हे बघा असं पण झालं असतं पण ते सगळीकडं आपल्या होतं ना त्यामुळे राहू द्या. तरी आपण थोडं देऊ त्याला पण थोडं कंट्रोल येईल करूया. हायलाइट करू असं. अशा पद्धतीने आपली डिझाईन झालेली आहे. तर फायनल इफेक्ट देताना मी काय करतो जेवढे काय लाईट वगैरे ऍड केलेत नाही सगळे मी अनहाईड करणार आहे आता. आणि कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून न्यू लेअर क्रिएट करतो आणि फिल्टर मध्ये जाऊ कॅमेरा मध्ये. तर हे डिलीट करू आपण. एक विषय झालेला आहे आपण जे काही शेप क्रिएट केलेत ना त्याला जो स्ट्रोक दिलाय ना तो मॅच होत नाही. आपण दुसरा देऊ. इकडे बघा कुठलं दिलं सिल्वर दिला होता मग हवाला. ओके तर हेच कॉपी करून टाकूया आता सगळीकडं. आणि आता आपण हाईड केलं होतं. आता ह्याच्यावर जे आपली मेन लेअर आहे ना म्हणजे जे हाईड नाही त्याच्यावर कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबायचं न्यू लेअर क्रिएट होईल. त्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये जायचं. याच्यामध्ये बेसिक मध्ये ना कॉन्ट्रास्ट ऍड करायचं. थोडं हायलाइट व्हाईट वाढवायचं. ब्लॅक कमी करायचं. व्हाईट लय ना वाढायचं. हायलाइट थोडी कमी करतो. टेक्स्चर थोडं वाढवू. डिटेल मध्ये जाऊन शार्पिंग वाढू थोडं. ऑप्शन मध्ये ना हे कमी करायचंय. साईडनं ब्लॅक येतो ब्लॅक आणि इफेक्ट मध्ये जाऊन ना ग्रेन वाढवायचे. ओके करायचं आणि मग हे सर्व इफेक्ट ऑन करून द्यायचे. आता बघा तुमची डिझाईन कशी दिसते. ही तुमच्या समोर डिझाईन बनवली आता आणि ही इथं टाकलेली.
दोन्ही डिझाईन मध्ये ना फक्त 19-20 का फरक असणार आहे. बाकी तुमच्या समोर क्रिएट केली सर्व डिझाईन मी बघा. ही डिझाईन बघा आणि ही डिझाईन बघा तुमच्या समोर क्रिएट केलेली आहे. तरी पण मी एकदा बघतो काय राहिलं, काहीतरी लोगो राहिलाय त्यांचा. पण काय विषय नाही, जर समजा तुम्हाला वाटलं टाकायचा तो लोगो तर बघा हा लोगो येतो आणि ही साखळी आहे बॅक साईडला, ते पण देतो इथं टाकून अशी. पण हे सर्व तुम्हाला नाही तर खाली घेऊन जायला लागेल असं. परत डिलीट करायचं, परत कंट्रोल शिफ्ट अल्ट ई पण हाईड करावं लागेल तुम्हाला. कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबायचं. आता इफेक्ट मारला होता माग, तो लगेच वर्ष होते, फक्त क्लिक करायचा, इफेक्ट लागन, परत ऑन. तर बघा अशा पद्धतीने आपण डिझाईन बनवलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.